सगळ्यात आधी तर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आज आपला मुलगा एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलाय, त्याबद्दल तुमची काय भावना आहे? आमच्यासाठी हा एकदम प्राऊड मोमेंट आहे आणि खरं म्हणजे शुभम सर अकॅडमीचे जे आहे त्याचं मी खरोखर अभिनंदन करतो की जे मुलं सक्सेस या ठिकाणी झालेले आहेत सर्वांना एकत्रीकरण करून सर्वांचा आणि त्यांच्या पालकांचा गुणगौरव या ठिकाणी करत आहात. तर खरोखरच ही आमच्या दृष्टीनं अतिशय म्हणजे प्राऊड मोमेंट आहे. सर तुमच्या कोणकोणत्या पोस्ट निघाल्यात? माझं महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेत ॲज अ क्लर्क म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि अच्छा. JJSB बँकमध्ये अशा 2 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. मॅडम तुम्हाला काय वाटतंय? काय तुमची आज भावना आहे? मला असं वाटतं की आमच्या शिरपेचामध्ये एक अभिमानाचा तुरा रोवल्याचा वा. भास होतोय. शुभम सर्स अकॅडमी बद्दल तुम्हाला काय सांगा वाटतं? म्हणजे माझा मुलगा हा एक हिरा आहे हे मी म्हणणं म्हणजे अभिमानास्पद होईल, पण आहेच तो, खरंच आहे तसा. त्याला पैलू पाडण्याचं काम हे शुभम अकॅडमीने केलेलं आहे. त्यांना कधी अपयश आलंय का? हो, आलं, त्याला बऱ्याच वेळा अपयश आलेलं होतं. त्या अपयशातून तुम्ही काय सल्ला देणार इतर पालकांना? इतर पालकांना मी हा सल्ला देऊ इच्छिते की मुलं काही म्हणजे क्लासला लागले म्हणजे लगेच त्याला यश मिळणार, लगेच तो ऑफिसर होणार, असं होणारच नाही. अनेक संघर्षातून या मुलांना जावं लागतं आणि याची जाणीव ह्या पालकांना असली पाहिजे. कारण अनुभवातून पालक मोठे असतात मुलांपेक्षा, वयाने पण अनुभवाने पण. तर ह्या गोष्टी पालकांनी आधीच समजून घ्यायला पाहिजे की आपल्या मुलाला अनेक संघर्ष करायचे, त्यासाठी त्याची मेंटॅलिटी पॉझिटिव्ह ठेवणं हे सगळ्यात गरजेचं आहे. आणि ते जेव्हा तो अपयशी होऊन आपल्याकडे येतो, आपल्याकडेच येणार आपलं लेकरू, हे त्या पालकांनी समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेस त्याच्यावर बॉजरेशन न आणता त्याला फ्रीडम दिलं पाहिजे, स्वातंत्र्य दिलं पाहिजे की बेटा आज ना उद्या हे होणार आहे आणि पुढची एक्झाम तू नक्कीच निघणार आहे तुझी. तर अशी त्याची पॉझिटिव्ह मेंटॅलिटी करून त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. अगदी खरं. तुम्हाला तुमच्या तिघांपैकी कुणाला मनोगत सांगा वाटतंय की शुभम सर्स अकॅडमी बद्दल किंवा तुमच्या यशाबद्दल? मी स्वतः सध्या बुलढाण्याला प्राध्यापक म्हणून काम करतो. माझ्या मुलाचं जेव्हा सिलेक्शन झालं आणि तो शुभम सरांकडे क्लास करतो, तर जे लोक माझ्याकडे बँकिंग क्षेत्रामध्ये लोक आले बा माझ्या मुलाला बँकिंगमध्ये करिअर करायचं आहे, त्या सर्वच लोकांना मी शुभम सर अकॅडमीचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे आणि सरांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं कॉपरेट त्यांना केलेलं आहे. माझ्या माध्यमातून कमीत कमी 10 ते 12 स्टुडंट मी बुलढाण्याची या ठिकाणी पाठवलेली आहेत. आणि शुभम सर अकॅडमीचं म्हणजे असं आहे की हे नुसते बँकिंग क्षेत्रात मुलं नाही घडवत, एक सुसंस्कारित पिढीसुद्धा घडवण्याचं काम हे शुभम सर अकॅडमी करते. मी सुद्धा पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये. निश्चितच आमच्या बुलढाणावासियांसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि निश्चित आता जे बाकीचे जे मुलं आहेत यांना सुद्धा लवकरात लवकर यश प्राप्त हो अशी मी आमचे शेगावीचा संत गजानन महाराज यांच्या चरणी अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. सर तुम्हाला काय वाटतंय आज तुमच्या यशानंतर? माझ्या यशामध्ये सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा म्हणजे आईवडिलांचा आहे आणि माझे काका आणि ताई सगळ्यांचाच आहे आणि सरांचा सपोर्ट होता, पहिल्यापासूनच होता. त्यांनी कधी खचून नाही दिलं आणि त्यातल्या त्यात मॅडम, यश सर वगैरे सगळ्यांचा आणि मेन म्हणजे आमचा जो ग्रुप होता मुजीब, बजरंग, आमची सगळी गँग, यांचाही खूप मोठा वाटा आहे माझ्या ह्याच्यात. थँक्यू सर. Thank you. थँक्यू मॅम.